हालेलुया. सर्वांनी मोठे ना हालेलुया. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आजच्या दिवसासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. आजच्या दिवसासाठी आपण परमेश्वराची स्तुती करूया. थँक्यू लॉर्ड. प्रत्येकानं आपल्या मनामध्ये किंवा मोठ्या आवाजामध्ये परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याने केलेल्या उपकाराबद्दल, त्याने केलेल्या प्रेमाबद्दल, त्यानं दाखवलेल्या दयेबद्दल आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमच्यावरती प्रेम करतोस. प्रभुदेवा तुझ्या कृपेमध्ये परमेश्वरा तू आतापर्यंत राखलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. आज विशेष करून प्रभुदेवा तू प्रत्येकाची भेट घे परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. प्रभुदेवा त्यांनी तुला प्राथमिकता द्यावी आणि परमेश्वरा मंडळीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी यावं, यासाठी प्रभू तू त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. प्रभुदेवा नांदेडमध्ये ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तुझ्या सानिध्याचा, तुझ्या उपस्थितीचा अनुभव प्रत्येक विश्वासणाऱ्याला येऊ दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. आजची आमची भक्ती आराधना तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा तूही आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला चालव आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा फक्त तुझं आणि तुझंच गौरव करून घे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. पवित्र आत्मा आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करत आहोत. तो आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आजची स्तुती आराधना, होणारी वचनाची सेवा, सर्व काही विधी परमेश्वरा तू आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या. आमेन, आमेन. आपण उपासनाचं एक गीत गाणार आहोत. उपासना संगीत मधलं याहो याहो प्रियजन याहो. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुन मनी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे. परम कृपा मनुजीवित रे, गणीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे. परम कृपा मनुजीवित रे, पुत्र कन्या आपण सगळी जमुन रमू. राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिमा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे. परम कृपा मनुजीवित रे, देवाजीच्या वसलतेला उपमान जगी उपकाराला. स्मरुनी चित्ती ते सगळे, प्रेमाश्रुची वाहू फुले. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे. परम कृपा मनुजीवित रे, सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्व विनंत्या. काय कुणाला व्हावे हे
पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवित रे, पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा, नित्य दयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात बसो, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवित रे, याहो प्रियजन याहो, जावो चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुण मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवित रे. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. अपन बसून काही आणखी गीत गाऊया. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, तो यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. ये गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में, यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अर्थ जो तेरा है. संसार की सुंदरता में, यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अर्थ जो तेरा है. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, सामान सका कोई, सागर है दौलत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, सामान सका कोई, सागर है दौलत का. हम तेरी मोहब्बत से यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य
उठाएंगे, ऐ यीशु महान अपना। आवाज उठाएंगे। हालेलुया। गीतकार म्हणते कि आवाज उठाएंगे। हालेलुया, आवाज उठाएंगे, इसका मतलब कि हमें सब लोगों को आवाज उठाकर ये गीत गाना है। हालेलुया। इसलिए हम फिर से एक चरण गाएंगे, ना देख सका हमको। येशूला आपण पापामध्ये असलेलं पाहवलं नाही. हालेलुया. आपण जासामध्ये होतो, आपण त्रासामध्ये होतो, आपण बंधनामध्ये होतो आणि त्या पित्यानं आपल्यासाठी योजना आखली आणि येशूला या जगामध्ये पाठवलं. येशू को इस दुनिया में हमारे लिए भेजा, क्योंकि उसको वो देख नहीं सकता था कि हम पाप में डूबे हुए हैं। हालेलुया। इसलिए हम वो चरण गाएंगे और प्रभु की महिमा करेंगे। आवाज उठाकर हम गीत गाएंगे। ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश के सागर में। ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे, है यीशु महान अपना। यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। सर्वदा जय देने वाले, जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है, वो यीशु जिंदा है, वो आने वाला है। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। चंगा करने वाले, चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया, हालेलुया
प्रभु यीशु को। हालेलुया, हालेलुया। आपला परमेश्वर चंगा करणे वाला परमेश्वर आहे। हालेलुया। म्हणून या वेळेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये घ्या, मी काय म्युझिक नाही लावणार हा, आणि त्या देवाला सांगितलं खरोखर देवा तू चंगा करण्यावाला परमेश्वर आहेस। हालेलुया। आणि तुम्ही विश्वासानं हे गीत गा। माझा विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल। हालेलुया। परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल आणि ज्याप्रमाणे शांती देणेवाला, मुक्ती देणेवाला तो तुम्हाला शांतीनं भरेल। आपण सर्वजण म्हणाय चंगा करनेवाला, चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया, हालेलुया। जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया, हालेलुया। गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया, हालेलुया। गाएंगे यीशु जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। थँक यू लॉर्ड, धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आहेस। प्रभु आप चंगा करणे वाले परमेश्वर आहे। धन्यवाद देतो तुला, सर्व काही गोष्टी शक्य आहेत। प्रभुदेवा आज आम्ही प्रार्थना करत आहे, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा। प्रभुदेवा आज आम्ही तुला घराची प्रार्थना करत आहे, जे काय आजारपण असेल परमेश्वरा, जे काय दुखणं असेल आज नासेल येशूच्या नावामध्ये परमेश्वरा तुमचं आरोग्य इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही नासेल येशूच्या नावामध्ये डिक्लेअर करत आहे। येशू प्रभुदेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू खाल्लेल्या प्रत्येक फटक्याच्या द्वारे आम्ही आरोग्य डिक्लेअर करत आहे। धन्यवाद, धन्यवाद। आम्ही सर्वजण प्रभुदेवा ते आरोग्य आम्ही स्वीकारत आहोत। प्रभुदेवा तू आम्हाला बरं केलेलं आहेस, कारण प्रभुदेवा तू आम्हाला बरं करण्यासाठी अनेक फटके खाल्लेले आहेस परमेश्वरा। प्रभुदेवा तू आम्हाला सामर्थ्य देण्यासाठी तुझं पवित्र रक्त सांडलेलं आहेस। इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते आरोग्य आम्ही डिक्लेअर करत आहे परमेश्वरा। सर्व सैतानाचे जळते बाण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारे सर्व आम्ही नासेर येशूच्या नावामध्ये परमेश्वरा जाळून जमीनदोस्त करत आहोत। इथं बसलेल्या प्रत्येकाचं जीवन आम्ही येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करत आहोत। प्रभू तू प्रत्येकाला सहाय्य कर, तू प्रत्येकाला अनुग्रह कर आणि तू प्रत्येकाला आरोग्य दिलंस त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा। धन्यवाद, धन्यवाद। येशू तू स्तुती करतो, प्रशंसा करून प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या, आमेन, आमेन, हालेलुया। अपन आणखीन एक गीत गाव्या, अपन सर्वजन उठून उभा राहूया। हम सब लोग खड़े होकर प्रभु के गीत गाकर आराधना करेंगे। अपन दावीद राजा समोर मी गाईन स्तुती स्तवन
प्रभुला। ये गीत गाएंगे और प्रभु की आराधना करेंगे। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला प्रभुला स्तवूया। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला प्रभुला स्तवूया। येशूच्या नावे, येशूच्या नावे मुक्ती मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूच्या नावे मुक्ती मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। येशूच्या नावे जीवन मिळते स्तुती स्तवन प्रभुला। येशूच्या नावे जीवन मिळते स्तुती स्तवन। येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। दावीद राजा सम में गायन स्तुति स्तवन प्रभुला। येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया। Hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा। Thank you, Lord. Hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. इस समय में हम अपनी आंखें बंद करेंगे और पूरे दिल से हम प्रभु की आराधना करेंगे।
क्योंकि हमारा परमेश्वर आराधने में विराजमान होने वाला परमेश्वर है। आपला परमेश्वर इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा परमेश्वर आहे. पण या वेळेमध्ये आपलं अंतःकरण परमेश्वराला लावूया, आपलं अंतःकरण मोकळं करूया आणि या वेळेमध्ये पूर्ण अंतःकरणानं आपण प्रभूची आराधना करूया प्रियानो. त्या प्रभूला धन्यवाद देऊया, त्या प्रभूला महिमा देऊया आणि त्या प्रभूचा आपण गौरव करूया प्रियानो. सर्वजण तुझी दया
धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझी दया आमच्यावरती सनातन आहे. प्रभुदेवा तू नेहमी प्रभुदेवा तुझ्या कृपेनं तू आम्हाला भरलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा या जगातील गोष्टी प्रभुदेवा आमच्यावरती हावी होऊ शकत नाहीत, कारण प्रभुदेवा तू आमच्या बरोबर आहेस. प्रभुदेवा तुझं सानिध्य आमच्या सोबत आहे. परमेश्वरा प्रभुदेवा इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रभुदेवा प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू आशीर्वादित केलेला आहेस. आणि परमेश्वरा इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत परमेश्वरा तुझी दया आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण प्रभुदेवा तुझी दया आणि तुझी कृपा नसती तर परमेश्वरा आम्ही आतापर्यंत भस्म झालो असतो. प्रभुदेवा तुझ्या दयेमुळं आज आम्ही जिवंत आहोत. आणि परमेश्वरा आज आम्ही या मंदिरामध्ये एकत्र जमलेलो आहोत की परमेश्वरा तुझी आराधना करण्यासाठी. प्रभुदेवा अशाच प्रकारे प्रभुदेवा तुझी दया प्रभुदेवा आम्हा प्रत्येकावरती असू दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा या शेवटच्या दिवसामध्ये असताना परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला तुझ्या दयेमध्ये तुझ्या भयामध्ये परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये तो आम्हा प्रत्येकाला राख परमेश्वरा, की जेणेकरून परमेश्वरा आमचा नाश होऊ नये, तर प्रभुदेवा आम्ही सार्वकालिकरित्या परमेश्वरा आम्ही तुझ्या सोबत असू. धन्यवाद देतो. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा आणि दया कर परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजची आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन आमेन. आपण बसून घेऊया सर्वजण. हालेलुया. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि ज्यांच्या जीवनामध्ये जर साक्ष घडले असेल तर त्यांनी साक्ष सांगायचे आहे. आणि त्याबद्दल एक सूचना आहे की दानार्पणसाठी जर कुणाला गीत गायचं आहे तर तुम्ही पुढे येऊन गीत गाऊ शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःची तयारी करू शकता. तोपर्यंत या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडलेलं आहे या आठवड्यामध्ये, तर आपण उभा राहूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. या आठवड्यामध्ये मागील आठवड्यामध्ये परमेश्वरानं आमच्या घरामध्ये समेलचं बर्थडे आम्ही केलो, तेव्हा जवळपास 90 ते 100 लोक आले होते. तेव्हा अनेक लोकांना प्रभूचं वचन ऐकण्याची संधी भेटली, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. त्या निमित्तानं सुवार्थेचं कार्य झालं. देवाच्या स्तुती. शमेलचा वाढदिवस परमेश्वरानं आशीर्वादित केला, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. अजून कोणा जीवनामध्ये परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वरांनी माझ्या परिवाराला सांभाळलेला आहे. आणि खूप उन्हाळा असताना पण एवढ्या उन्हात जात असताना परमेश्वर सांभाळताना काही दिले नाही. परमेश्वर शिष्टांना सांभाळत आहे, सर्व गोष्टीमध्ये त्यांना मदत करत आहे, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. मागच्या रविवारची प्रार्थना आशीर्वादित केली, मला चालवण्यासाठी मदत केली, त्याबद्दल देवाची स्तुती. प्रेस द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. मागच्या रविवारी काही कारणास्तव मला येता आलं नाही. मी प्रयत्न केला होता चर्चला यावं, चर्च पण भक्ती घ्यावी आणि त्यानंतर संध्याकाळी जे साखरपुडा होता दिनेशला त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावं. आणि अचानक परिस्थिती बदलली वातावरणामुळं, पावसामुळं, आणि त्यामुळं मला येता आलं नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वरानं सहाय्य केलं, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो विशेष करून, कारण देव सगळ्या गोष्टींची काळजी घेत असतो. सर्वजण देवाच्या नावाला आभार मानतो. गेल्या कार्यक्रम होते, साखरपुडा झाला, लग्न झालं, लोकांचं येणं जाणं होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये देवाने मदत केली. आदल्या दिवशी सुद्धा केली, सगळ्या प्रेयरमध्ये होते, त्यासाठी सुद्धा देवाने मदत केली. असं होत होतं की म्हणजे देव पुन्हा पुन्हा मदत करत होता, प्रत्येकांना तिथून आपल्यासाठी थांबवत होता. आणि मी आणि तिने दोघंच करू लागलो होतो सगळ्या गोष्टी, पण देवाने आम्हाला मदत केली. अशीच असो प्रत्येकाने आमची मदत केली की सगळ्यांना कॉल करण्यात काय समोरून कॉल करून ते विचारू लागले काय मदत लागली तर सांगा, तुम्हाला काय मदत लागली तर सांगा. आणि देवाने आम्हाला मदत पुरवली. आणि जिथं आम्ही गेलो तिथे पटापट कामं होत गेली. लोक जे आमचे आले होते, पाहुण्याची मंडळी आले होते, त्यांची सुविधा गैरसोयी कुणाची होऊन असं आम्ही बरोबर ऊन खूप होता. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये असताना जेव्हा आम्हाला सांभाळलं आणि जे काल लग्न झालं दिवशी आणि सगळं मंदिर आभार मानतो सगळी तिथं अवेलेबल होते. आणि सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या रीतीने झाल्या, त्याबद्दल देवाचे आभार मानतो. विशेष करून पानसाहेबांची ज्यांनी आम्हाला चांगलं गाईडलाईन केलं, आमच्यासाठी उपलब्ध झाली याबद्दल मी देवाचे आभार मानतो. प्रेस द लॉर्ड.
दिनेशचं आपल्या सर्वांना माहीत आहे की लग्न झालं, खूप सुंदर लग्न झालं, सर्व अरेंजमेंट व्यवस्थित झाल्या होत्या आणि सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर होता, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. आणि सर्व आर्थिक पुरवठा आणि त्याचप्रमाणे कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, यामध्ये सुद्धा परमेश्वरानं कृपा पुरवली, त्याबद्दल त्या कुटुंबासाठी आणि परमेश्वरासाठी विशेष करून आपण धन्यवाद देऊ. देवाला धन्यवाद देते की मागच्या शुक्रवारी माझी दाढ काढली आणि दाढ ती खूपच वाकडी असल्यामुळे त्याचं ऑपरेशन करून काढावं लागले आणि 3 टाके पडले होते. एवढा त्रास होत होता, मी तसं त्रास असताना ड्युटी केली आणि ती जास्त बोलण्यात आलं आणि खूपच त्रास लागला. मंगळवारी एवढं डेंजर त्रास लागला, मी पूर्ण डोकर टाकली, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी कष्टाने प्रार्थना केली, पप्पाने केली, आम्ही देखील प्रार्थना केली आणि गेल्या रविवारी देवाने वचन बोलण्यासाठी देखील मला सहाय्य केलं. त्यामुळे मी सर्व गौरव देते. आणि काल स्टिच काढायला आम्ही गेलो होतो पांगरीला, पण तिथं दवाखाना बंद होता. पुन्हा आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या मॅडमला दाखवलं, त्यांनी म्हणे पूर्ण हिला आहे म्हणे, तुम्ही स्टिच काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी माझे स्टिच काढून दिली आणि मला सर्व बरं वाटलं. सर्व गौरव करते. प्रेस लॉर्ड. मागच्या आठवड्यामध्ये प्रभावती सिस्टर यांचा दाताचा प्रॉब्लेम झाला आणि सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरानं त्यांना सहाय्य केलं, त्रास होत होता आणि परमेश्वरानं त्यांना कृपा पुरवली, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. अजून कोणाची साक्ष आहे? बहुत दिनों पहले से आप लोग कई लोग बहुत मेरे लिए प्रार्थना कर दिए, आप लोगों को धन्यवाद देना चाहती हूँ। और विशेष करके हमारे पास्टर जी को धन्यवाद देना चाहती हूँ। वो हमेशा मुझे वचन भेजते हैं, तो वो वचन से भी मैं बहुत उत्साहित होती हूँ। और परमेश्वर को सारा महिमा, क्योंकि हमारा परमेश्वर चंगा करने वाला परमेश्वर है। परमेश्वर के आगे पीछे और दाएं और बाएं कोई भी ऐसा शक्ति नहीं है जो परमेश्वर को कंपेयर कर सके, वो ही है अकेला। तो मैं जब प्रार्थना करती हूँ, मुझे बहुत उत्साह होता है जब मैं परमेश्वर के बारे में सोचती हूँ, जब मनन करती हूँ, तो मेरे अंदर एक ऐसा मोटिवेशन मुझे अंदर से आता है, परमेश्वर ही है एक। और मैं कल हैदराबाद जा रही हूँ, क्योंकि मेरा वहाँ पे कॉन्फ्रेंस है, 3 दिन का कॉन्फ्रेंस है। तो मैं चाहती हूँ आप लोग भी प्रार्थना में याद कर लो। वो कॉन्फ्रेंस का नाम है लाइट इन द सिटी प्रोफेटिक मीट। तो हमारे वहाँ के पास्टर आ रहे हैं, उनका नाम पास्टर रोहित थापा है। तो परमेश्वर उनको भी बहुत आत्मा से चला रहे हैं, तो हम लोग बहुत पहले से प्रार्थना में है। आप लोग प्रार्थना कर लो। कल शाम से स्टार्ट है, 29 को एंड हो जाएगा और 30 को डिपार्चर हो जाएगा। तो मैं आप लोग को यही उत्साह देना चाहती हूँ। अभी हम लोग एंड टाइम्स में जी रहे हैं, है ना। हमारी ज़िंदगी में बहुत सारे वीक पॉइंट्स है, बहुत सारे वीकनेसेस है, लेकिन वीकनेसेस के साथ में हमको अभी नहीं जीना है। अभी तक हम जी लिए, लेकिन आने वाले दिनों में हमको अपने आप को पवित्र आत्मा में होकर सुधारने की कोशिश करना चाहिए, क्योंकि परमेश्वर का आगमन बहुत नज़दीक है और हम सभी चाहते हैं कि हम स्वर्ग में जाएं, है ना। हमारा प्रार्थना ये रहता है कि हम स्वर्ग में जाएं। और मैं भी यहाँ पे ये चर्च में हूँ, तो आप लोग भी यही चाहते हो कि मैं भी स्वर्ग में जाऊँ, और मैं भी यही चाहती हूँ कि आप लोग जितने भी यहाँ पे हो, आप लोग हम लोग स्वर्ग में मिले। तो इसीलिए हम पवित्र आत्मा में ये दिनों में ज़्यादा से ज़्यादा प्रार्थना करेंगे। आप लोग को ये उत्साह देना चाहती हूँ, क्योंकि पवित्र आत्मा ही है जो हमारे अंदर से परमेश्वर के प्रति विश्वास को जगाता है। मैं यही उत्साह देना चाहती हूँ और प्रार्थना आप लोग कर दो हैदराबाद के लिए। थैंक यू। अजून कोणाची साक्ष आहे? मी सुद्धा देवाला धन्यवाद देतो. मागील आठवड्यामध्ये आम्ही पुण्याला गेलो होतो. आशिष आणि नलिनी आणि किवी यांना भेट दिली आम्ही. त्यांच्यासोबत काही वेळ आम्हाला घालवता आला. त्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो. माझं गाव कोल्हापूर आहे. माझे आईवडील आणि लहान बहीण कोल्हापूरला असते आणि वर्षामधून एकदा आम्ही सगळेजण जात असतो, आम्ही दोघेजण. आणि तीसुद्धा ट्रिप परमेश्वरानं आशीर्वादित केली. आमच्या घरच्यांच्यासोबत आम्हाला वेळ घालवता आला, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. आणि विशेष करून गाडी घेऊन गेलो होतो आम्ही, त्यामुळे आमचा प्रवास होता आणि ड्राईव्ह एकटा करत होतो आणि आम्हाला सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरानं सहाय्य केलं. आणि ड्रायव्हिंग करताना सुद्धा परमेश्वरानं सर्व गोष्टीमध्ये मदत केली. थकवा आला, परंतु परमेश्वरानं सहाय्य केलं. कोणताच अपघात झाला नाही किंवा कोणतीच दुर्घटना आमच्यासोबत घडली नाही. तर परमेश्वरानं आम्हाला सुरक्षित नेलं आणि परमेश्वरानं आम्हाला सुरक्षित इथंपर्यंत आणलं, त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया. या वेळेमध्ये आपण या साक्षींच्यासाठी आपण प्रार्थना करूया. अपन सर्वांनी डोळे बंद करूया. हम अपने आंखें बंद करेंगे और इन सब साक्षियों के लिए हम प्रार्थना करेंगे. हमारे बीच में रणवीर का अंकल है, वो इन सब साक्षियों के लिए प्रार्थना करेंगे.
हालेलुया हालेलुया धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझे स्तुती स्वरूप दे बाप्पा तुझे गौरव तुझी महिमा होत दे बाप्पा खरोखर दयाळू पिता परमेश्वरा करुणा सागर आहेस प्रभू दयेचा सागर आहेस परमेश्वरा याचा अनुभव प्रभू देवा प्रत्येकाने मागील आठवड्यामध्ये आम्हाला दिलेला आहे घेतलेला आहे प्रभू देवा तुझे आभार मानतो प्रभू या सर्व उन्हात आल्यापासून प्रभू देवा तू आम्हा सर्वांचं रक्षण केलेस आणि याचा अनुभव प्रभू देवा पाथा सिटरे आणि प्रभू देवा सांगितले प्रभू साक्षीच्याद्वारे देव बाप्पा त्यांनाही तू आशीर्वादित केलेस त्यांच्या ड्युटीला जाणं येणं सर्व काही आणि या उन्हात आल्यापासून प्रभू देवा सर्वांचं रक्षण केलेस तुझे आभार मानतो मागील आठवड्यामध्ये प्रभू देवा विशेष करून प्रभू देवा दिनेश जे लग्न आहे प्रभू देवा हे तुझ्या योजनेनुसार जोडून दिलेस परमेश्वर तुझे आभार मानतो प्रभू त्याच्यासाठी जे जीवनसाथी तू दिलेले आहेस देव बाप्पा हे लग्न तू सर्वांना आशीर्वादित केलंस आणि प्रभू देवा जेथे आलेले आहेत त्यांनी प्रभू देवा तुझे वचन ऐकायला भेटले आणि त्यांना तुझे स्वार्थ समजले देव बाप्पा तुझा गौरव प्रभू परमेश्वर आणि प्रभू देवा हे दाम्पत्य प्रभू देवा तुझ्या कृपेमध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये आशीर्वादित हो आणि तुझ्या संगती तुझ्या वचनानुसार ते चालत प्रभू परमेश्वर कदापि हे तुझ्या वचनापासून इकडे आजूबाजूला पाहू नये तर देव बाप्पा त्यांनी सरळ तुझ्या वचनामध्ये लक्ष घालावं आणि तुझ्या वचनानुसार त्यांनी चालावं असं होते त्या घरामध्ये तुझी शांती तुझी उपस्थिती धन्यवाद परमेश्वरा मागील दिवसामध्ये प्रभू देवा प्रभावतीचे जे काही दाढाचे त्रास होते प्रभू देवा त्याबद्दल देवा तू तिला सहायता केलीस आशीर्वादित केलेस वचन सांगण्यासाठी प्रभू देवा तिला तू उत्साहित केलेस म्हणून तुझ्या आभार मानतो प्रभू आणि तिचे जे काही दाढाचे त्रास होते तू आमची प्रार्थना ऐकली आणि तिचे दाढ कमी होण्यासाठी जेव्हा तू सहायता केलीस तुझे आभार मानतो परमेश्वर यापुढे जे काही त्रास असेल तर सर्व काही पूर्णपणे कमी हो देव बाप्पा मी तुझ्याकडे विनंती करतो मागील दिवसामध्ये शमीरचं वाढदिवसही तू आशीर्वादित केलंस प्रभू 4 वर्ष आजपर्यंत तू त्याला सांभाळलेलं आहेस आणि देव बाप्पा त्याला सर्व आरोग्य दिलेले आहेस सर्व आजारापासून त्याचे मुक्तता केलेले आहेस आरोग्य दिलेस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू आणि कसल्याही प्रकारचे संकट अपघात प्रभू देवा सर्व गोष्टीपासून त्यांचं रक्षण केलं तुझे आभार मानतो प्रभू आलेल्या प्रत्येकांना तुझे वचन ऐकण्याची संधी भेटली आलेले बाळकही प्रभू देवा तुझे वचन चांगल्या प्रकारे सर्वांना सांगू शकले तुझे आभार मानतो धन्यवाद परमेश्वर आणि प्रभू देवा विशेष करून मागील दिवसामध्ये बाळक जे पुण्या कोल्हापूर येथे गेलेले आहेत प्रभू देवा त्यांचा प्रवास तू सुरक्षित केलेस प्रभू परमेश्वरा धन्यवाद प्रभू परमेश्वरा गाडी चालवत असताना प्रभू ते स्वतः एकटे चालवत असताना प्रभू देवा त्यांच्यामध्ये जे थकावट आली तरी सुद्धा त्यांचा प्रवास तू सुरक्षित केलेला आहेस आणि प्रभू देवा ते कुटुंब देवा योग्य ठिकाणावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी प्रभू देवा तू सहायता केलीस कारण तू वचनामध्ये म्हटलेलं आहेस बाहेर जात तेव्हा मी तुझ्यासोबत असेन आणि आत याल तेव्हा मी तुझ्यासोबत असेन या वचनाची खात्री प्रभू देवा अनुभव आमच्या बाळकांना तू दिलेलेस त्या कुटुंबाला दिलेस तुझे आभार मानतो परमेश्वर त्यांची सेवा प्रभू देवा तू आशीर्वादित कर परमेश्वरा आणि त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत प्रभू देवा त्यांनी करीत असलेले प्रयत्न प्रभू देवा या प्रयत्नाला तू प्रतिफळ दे आणि परिश्रमाला प्रतिफळ दे प्रभू आणि तुझा गौरव मंडळीमध्ये प्रभू देवा हो दे प्रभू परमेश्वर तुझा महिमा आहे धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्हाला तू चालवित आहेस तुझ्या वचनामध्ये वाढवित आहेस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू जॉन्सन आणि त्यांच्या कामामध्ये प्रभू देवा त्यांना तू सहायता केलेली आहेस आणि या दिवसामध्ये जे काही त्यांनी परिश्रम घेतले प्रभू त्या परिश्रमामध्ये त्यांनाही प्रभू देवा तू अधिक आशीर्वादित केलेस तुझे आभार मानतो धन्यवाद परमेश्वर इथून संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतली ही प्रार्थना प्रभू आमेन हालेलुया हम सब लोग खड़े होकर हम एक स्तोत्र वाचन करेंगे साम रीडिंग करने वाले साम 100 हम पढ़ेंगे सब लोग इकट्ठा स्तोत्र संहिता 100चं आपण वाचन करूया आपण सर्वांनी उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये स्तोत्र संहिता 100 साम 100 हम सब लोग इकट्ठा पढ़ेंगे अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा करा गायन करे त्यास पुढे या परमेश्वर हाच देव आहे असे जाणा त्यानेच आम्हाला उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहोत आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहोत त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकार स्मरण करा
त्याच्या नामाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. 5वां वचन हम फिर से पढ़ेंगे जोर से. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वराची दया आपल्यावरती आहे आणि परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी चांगला आहे. या सामसाठी, या स्तोत्रसंहितेसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये राजब्रदर आहेत, ते या स्तोत्रसंहिते वाचनासाठी प्रार्थना करतील. धन्यवाद येशू, धन्यवाद तुझ्या नावाला धन्यवाद. तुझे उपकार आणि आभार मानतो. प्रभू, तू आज आम्हा प्रत्येकाला तुझ्या भक्ती मंदिरामध्ये घेऊन आला, आमच्याद्वारे तुझी स्तुती आराधना केली, त्यासाठी तुला विशेष धन्यवाद. प्रभू, की जे आम्ही स्तोत्र वचन केलेलं आहे परमेश्वरा, प्रभू या वाचनाच्या द्वारे प्रभू आम्ही तुला महिमा द्यावा, तुला गौरव द्यावा. तुझ्या भक्ती मंदिरात येताना प्रभू आम्ही तुझ्याकडे गायन वादन करत यावं. प्रभू आम्ही तुझी प्रजा, तुझ्या पूर्णातील कळप या नात्याने प्रभू आम्ही तुझे उपकार स्मरण करीत राहावं, असं परमेश्वरात तुझं वचन. प्रभू या वचनाला फॉलो करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू आम्ही तुला महिमा द्यावा, आम्ही तुझे गौरव करावे यासाठी आम्हाला सहाय्य कर. प्रभू या स्तोत्रासाठी प्रार्थना करतो, आमच्या जीवनांसाठी प्रार्थना करतो. प्रभू आम्ही प्रत्येक जण स्वतःला लीन, नम्र आणि रिक्त करतो. परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये कार्य कर. तुला हव्या असणाऱ्या अद्भुत गोष्टी तू आमच्या जीवनात कर आणि आमच्या जीवनाचा उपयोग तुझ्यासाठी करून घे. लहान आणि नम्र प्रार्थना आमचा उद्धारक मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड पवित्र आणि प्रिय अशा नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसूया सर्वजण. हम सब लोग बैठेंगे. देवाची स्तुती असो. जेव्हा दाविदाला परमेश्वराच्या मंदिरात जाऊ असे म्हटले तेव्हा आनंद झाला, असे आपण वाचतो. आणि आज रविवार आहे आणि आपण मंदिराकडे आलेले आहोत, आपले पाय मंदिराकडे वळालेले आहेत आणि त्यासाठी आपण प्रार्थना एक गीतामधून एक आपण बोलूया. तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी नको नको ते करीत गेलो, नको ते करीत गेलो, सैतानाचा गुलाम झालो, सैतानाचा गुलाम झालो. सैतानाला दूर पळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी नयनी आसवे तरंगलेली, नयनी आसवे तरंगलेली, कथा ऐकवी दुभंगलेली, कथा ऐकवी दुभंगलेली. दुभंगलेले हृदय जुळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी पाय वळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी क्षणाक्षणाला पाय घसरला, क्षणाक्षणाला पाय घसरला, म्हणून तुझला पदर पसरला, म्हणून तुझला पदर पसरला. तारण भिक्षा मला मिळू दे, आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी
तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने ख्रिस्त कळू दे. तुझ्या मंदिरी. धन्यवाद. आपण दानाने दर्शनासाठी प्रार्थना करू. आपल्यामध्ये मीनाक्षी आहेत, त्या प्रार्थना करते, तिथूनच उठून उभा राहतील आणि प्रार्थना करतील दान दर्शनासाठी. तुमची योजना महान आहे पिता बाबा आणि दिवसानंतर आम्हा सर्वांना एकत्र केल्याबद्दल फार माहिती बाबा. शास्त्र संगीताबद्दल तुमच्या कृपेबद्दल मंदिराबद्दल फार माहिती पिता प्रभूची. पिता प्रभू परमेश्वर बाबा आम्हा सर्वांची दान दशांश करते एक गोष्टी अर्पण आमच्या जीवनाच्या अर्पण आमच्या क्षणांचे अर्पण आमचे सर्व आयुष्य तुमच्या हातात देवा. दयेने कृपेने भाव परमेश्वर बाबा आनंदात सुखात आम्हा सर्वांना सहाय्य करा, मदत करा. प्रत्येक गोष्टीची शक्ती सामर्थ्य ताकद आणि प्राप प्रभू परमेश्वर बाबा. तुमच्या कृपेची खूप गरज आहे बाबा आम्हाला, तुमच्या मदतीची आणि तुमच्या ब्लेसिंगची गरज आहे. तुमच्या प्रभूची दया कृपा करा बाबा. तिथं बसलेल्या प्रत्येक अंतकरण तुमच्या समोर ओपन राहू पिता बाबा. प्रत्येकाला खाली हात जाऊ देऊ नका आणि काही उलटी जाऊ नये परमेश्वर. ज्या विनंत्या त्यांनी घेऊन आलेल्या आहेत बाबा तुमच्या चरणी तुमच्या नावात एकत्र होऊन पिता प्रभूची तिथं तुमची उपस्थिती आहे पिता बाबा. दया कृपा करा सर्वांना भरपूर ब्लेसिंग्सनं भरा प्रभू परमेश्वर. ज्या गोष्टीची कमतरता ज्यांच्याजवळ आहे बाबा ते सर्व तुम्ही आनंद पळवून द्यावे बाबा. आनंदाचं पुत्रता पळवू देऊ नका परमेश्वर. सर्वशक्तिमान पिता प्रभूजी प्रगती पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून होत नाही परमेश्वर. फक्त प्रगती परमेश्वर तुमच्याकडून होते पिता प्रभूजी. आणि प्रगती करणारे जिवंत देवबाप तुम्ही आहात बाबा. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती तुम्ही करून द्या बाबा आम्हा प्रत्येकाची बाबा. आणि ह्या जीवनाचं संपूर्ण आनंद घेऊन आम्ही जगून तुमच्याजवळ येण्यास मदत करा देवा. दये कृपेने भरणाऱ्या आमच्या जीवात बाप्पा हा मंडळी हे सर्व सभा सर्व तुमच्या हातात येते बाप्पा. सर्व ब्लेसिंग्सनं भरा बाप्पा. त्याला चालक मालक तुम्ही व्हा बाप्पा. प्रत्येक गोष्टीनं तुम्ही सर्वांना लीड करा बाप्पा. पास्टरांच्या घरच्यांना त्यांच्या कुटुंबाला सर्वांना तुम्ही ब्लेसिंग्सनं भरा. मंडळीवर भरपूर कृपा दया राखा बाप्पा. प्रत्येकाचं जीवन अद्भुतरित्या वाढणारं असं बनवा प्रभूजी बापा. जिथं तुम्ही आहात बापा तिथं बरकत आहे. जिथं तुम्ही आहात तिथं मंडळी आहे बापा. पिता प्रभूजी तिथं कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता उणीव राहत नाही प्रभूजी. सर्व कार करणारे तुम्ही महान देव बापा बापा. अद्भुतरित्या यांना इथून संपूर्ण दिवस सांभाळा पिता प्रभूजी. यांच्या सर्वांसोबत राहा. मान महिमा गौरव तुम्हाला मिळो बापा. तुमच्या गोड पवित्र महान नावात तुम्ही स्वीकार करा. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आज अपन देवाच्या वचनामध्ये जाना होता. आज हम प्रभु के वचन में हम थोड़ा स्टडी करने वाले और हमारा जो सब्जेक्ट चालू है उस पर हम अभी ध्यान बढ़ाने की कोशिश करने वाले हैं. कौन सा सब्जेक्ट था हमारा? कौन सा सब्जेक्ट चालू होता? इस्राएलाचे 7 सन, इस्राएल के 7 फीस्ट, उसके बारे में हम सीख रहे थे. उनमें से कितने फेस्टिवल हमने देखे? हाँ, 4. कौन कौन से? पहला कौन सा है फेस्टिवल? हाँ, वल्हांडण सण, पास ओव्हर. सेकंड बेखमीर भाकरीचा सण. थर्ड प्रथम फळ किंवा पहिल्या उपजाची पेंडीचा सण. चौथं पेंटेकॉस्ट, आठवड्याचा सण किंवा पेंटेकॉस्टचा दिवस. ये 4 फेस्टिवल के बारे में हमने आज तक पढ़ा है और आज 5वां फेस्टिवल उसके बारे में हम पढ़ने वाले. कौन सा है फेस्टिवल? इसको पता है? पहिल्यांदा मी तुम्हाला सगळे सण सांगितले होते. 5वां फेस्टिवल है कि फीस्ट ऑफ द ट्रम्पेट. हाँ, उसको मराठी में कहते हैं की करण्याचा सण, करणा वाजवण्याचा सण किंवा करणा वाजवण्याचा दिवस अशा प्रकारे म्हणतात. तर आज आपण फीस्ट ऑफ द ट्रम्पेट किंवा करण्याचा सण
याबद्दल अपन थोड़क्यामध्ये पाहणार आहोत। तर पहली बार मैंने आप सब लोगों को बताया था कि जो इस्राएल के 7 फेस्टिवल है उसमें से कितने पूरे हो गए, यीशु मसीह ने कितने पूरे किए हैं? 4 फेस्टिवल। अभी तक जो हमने 4 फेस्टिवल देखे वो 4 फेस्टिवल प्रभु यीशु ने जब वो पृथ्वी पर आया था तब उसने वो फेस्टिवल पूरे किए। ये फेस्टिवल की तरह नहीं है, ये फेस्टिवल यीशु मसीह ने वो पूरे किए हैं। अब हमें वो फेस्टिवल सेलिब्रेट करने की जरूरत नहीं है, लेकिन वो 4 फेस्टिवल में जो बातें हमने सीखे उसका अनुसरण, उसका पालन करके हमें जीना है, तभी हम वो फेस्टिवल क्या करते हैं, हम अपने तरीके से हम वो सेलिब्रेट करते हैं। लेकिन ये 7 फेस्टिवल है, उसमें से जो बचे हुए 3 फेस्टिवल है, 3 सन है, वो अभी तक पूरे नहीं हुए। हालेलुया। जब यीशु मसीह का दूसरा आगमन होगा उसके बाद ये 3 फेस्टिवल ये पूरे होने वाले हैं। इसलिए ये 3 फेस्टिवल कैसे पूरे होंगे ये आने वाले 3 संडे में हम पढ़ने वाले हैं। लेकिन आज का जो फेस्टिवल है फीस्ट ऑफ द ट्रम्पेट, इसका मतलब की करण्याचा सण हा सुद्धा फेस्टिवल पूर्ण झालेला नाही। इस्रायल लोकांनी हा सण साजरा करत होते, परंतु हा सण अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही, कारण सगळे सण मी तुम्हाला सांगितलेले आहेत की सिंबोलाइज्ड आहे। हालेलुया। बाइबल मधले जे काय फेस्टिवल है वो सिंबोलाइज्ड है। वो फेस्टिवल जिस तरीके से इस्राएल लोग सेलिब्रेट करते थे उस तरीके से हमें वो फेस्टिवल सेलिब्रेट नहीं करना है। लेकिन जो यहूदी लोग हैं वो अभी तक ये फेस्टिवल क्या कर रहे हैं, सेलिब्रेट करते हैं। उनको ये पता नहीं कि यीशु मसीह ने वो फेस्टिवल जब वो पृथ्वी पर आया था तब उसने ये फेस्टिवल पूरे किए हैं। अब हमें वो फेस्टिवल सेलिब्रेट करने की जरूरत नहीं है, लेकिन यीशु मसीह ने जिस तरीके से वो फेस्टिवल पूरे किए हैं उसके अनुसार हमें चल के वो फेस्टिवल हम अपने जीवन में सेलिब्रेट करते हैं। तो आज का जो फेस्टिवल फीस्ट ऑफ ट्रम्पेट और करण्याचा सण, उसके बारे में हम पढ़ेंगे। उसके लिए हम शास्त्रभाग पढ़ने वाले लेवीचं पुस्तक याचा 23 अध्याय आणि 23 ते 25 कोणीतरी वाचा। लेवी 23rd चैप्टर और 23rd से 25 वचन हम पढ़ेंगे। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परम विश्रामाची असावी। स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा। त्या दिवशी तुम्ही अंग मेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पा। आणि या ठिकाणी सांगत आहे कि ये जो सन है, पहले हम देखेंगे इस्राएल लोग किस तरीके से ये फेस्टिवल सेलिब्रेट करते थे। तो परमेश्वर ने वचन के अनुसार इधर बताया है कि 7व्या महिन्याच्या प्रतिपदास म्हणजे 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण सेलिब्रेट केला जायचा। 7वें महीने के पहले दिन ये फेस्टिवल सेलिब्रेट किया जाता था। और इस फेस्टिवल में क्या महत्वपूर्ण बात थी की रणशिंगे फुंकले जायचे। रणशिंगे माहित आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला मी पुढच्या रविवारी त्याचं चित्र सांगेन की ते जनावरांचं शिंग असते आणि ते शिंग वाजवून काय करायचे की त्या शिंगामधून वाजवल्यानंतर मोठा आवाज येतो आणि त्या आवाजानं काय केलं जातं की एक वेगळं वातावरण निर्माण व्हायचं आणि ती एक प्रथा होती की ते शिंग वाजवून किंवा ते रणशिंग त्याला म्हटलं जायचं, ते रणशिंग फुंकून, ते रणशिंग बजाकर परमेश्वर को वो उस दिन में वो सेलिब्रेट करते थे। और पवित्र मेळा भरवावा, पवित्र मेळा यानी सर्व लोक एकत्र यायचेत आणि एकत्र ते सण तो साजरा करायचे आणि त्या दिवशी ते कोणतंही काम करत नसन। जब जब फेस्टिवल था, इस फेस्टिवल में भी लोग कोई भी काम नहीं करते थे, वो विश्राम करते थे, वो प्रभु की महिमा करते थे और इकट्ठा आकर प्रभु की वो महिमा करते थे। और उसके साथ आगे बताए की तर परमेश्वराला हव्य अर्पावे। हे लोक या दिवशी काय करायचे, रणशिंग फुंकायचे आणि त्याचप्रमाणे तो परमपवित्र दिवस ते पाळायचे आणि त्याचप्रमाणे बहुत सारे अर्पण वो इस दिन में प्रभु को अर्पण किया करते थे। इस तरीके से इस्राएल लोग ये फेस्टिवल सेलिब्रेट करते थे। और डिटेल में इस फेस्टिवल के बारे में हम देखेंगे
गणना याचा 29 अध्याय 1 ते 6 वचन. नंबर्स 29 चॅप्टर 1 to 6. मग 7व्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. हा तुमचा करणे वाजविण्याचा दिवस होय. परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणजे अर्थात एक गोरा, एक मेंढा आणि एक वर्षाची 7 निर्दोष कोकरे ही अर्पण. त्याचबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिटाचे असावे. गोऱ्यामागे 3 दशमांश, मेंढ्यामागे 2 दशमांश आणि 7 कोकऱ्यातल्या एक कोकरामागे 1 दशमांश एका सपीट अर्पावे. आणि तुम्हाप्रित्यर्थ प्रायश्चित व्हावे. यासाठी पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. मांसारंभीचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे, या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधिपूर्वक अर्पण. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डिटेल्स मध्ये कि ते काय काय करायचे. फीस्ट ऑफ द ट्रम्पेट किस तरह से वो सेलिब्रेट करते थे, इसके बारे में इस अध्याय में, इस पैराबल में बताया गया है. या ठिकाणी सांगत आहे की 7व्या महिन्याच्या प्रतिपदेस, याचा अर्थ की जेव्हा आपण इंग्लिश भाषांतर वाचतो, ऑन द फर्स्ट डे ऑफ 7th मंथ, जे यहुदी कॅलेंडर आहे त्याच्या कॅलेंडरनुसार 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण सेलिब्रेट केला जायचा. आणि हा सण आपल्या कॅलेंडर प्रमाणे ऑक्टोबर किंवा सप्टेंबर या 2 महिन्याच्या आसपास तो यायचा. आणि या सणामध्ये, इस फेस्टिवल में लोग कोई भी काम नहीं करते थे. जिस तरीके से शब्बात के बारे में बाइबल में बताया गया है, शब्बात के दिन भी हमें कोई भी काम नहीं करना है. शब्बात के दिन हमें चर्च में जाना है, आराधना करनी है और प्रभु को महत्व देना है. उस तरीके से ये फीस्ट ऑफ द ट्रम्पेट में भी कोई भी काम नहीं करता था. वो पवित्र मेळे भरवायचे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये हव्य अर्पण आहेत, त्यानंतर होम बली आहेत, त्यानंतर अन्नार्पण आहेत, त्यानंतर पापार्पण, त्यानंतर होमार्पण आणि पियार्पण, बर्न्ड ऑफरिंग, ग्रेन ऑफरिंग, सीन ऑफरिंग, डेली बर्न्ड ऑफरिंग आणि ड्रिंक ऑफरिंग. एवढ्या प्रकारची ऑफरिंग्स किंवा एवढ्या प्रकारचे अर्पण इस तरीके से वो परमेश्वर को उस दिन वो अर्पण किया करते थे. तो ये था इस्राएल लोग किस तरीके से वो ये फेस्टिवल सेलिब्रेट करते थे कि 7वें महीने के पहले दिन वो इकट्ठा आते थे. ते कोणतंही काम करत नसत. त्यानंतर ते रणशिंग फुंकायचे त्या दिवशी आणि रणशिंग फुंकून परमेश्वराला महिमा करायचे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण, अलग अलग तरीके का जो अर्पण है, वो ऑफरिंग्स है, वो प्रभु को वो अर्पण किया करते थे. तो इस तरीके से वो दिन वो पवित्र मानकर वो सेलिब्रेट करके ये फीस्ट ऑफ द ट्रम्पेट, वो ये फेस्टिवल वो अपने जीवन में वो सेलिब्रेट किया करते. हालेलुया. अब हम देखेंगे कि करणे केव्हा केव्हा वाजवले जायचे. करणे, तुम्ही जर बायबलमध्ये जर पाहिलं की करण्याबद्दल जर तुम्ही अभ्यास करू लागले तर खूप मोठा अभ्यास आहे. वेगवेगळ्या प्रकारचे करणे कधी कधी वापरले जायचे. का वापरले जायचे, करण्याचं सुद्धा एक महत्व बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला जर वाचलं नसेल तर तुम्ही सुद्धा वाचा. यासाठी आपण गणना नंबर्स 10वां अध्याय 1 से 10 वचन हम पढ़ेंगे. 1 से 10 वचन आप लोग घर में जाकर पढ़ेंगे क्योंकि बहुत बड़ा टाइम जाएगा उसमें. गणना नंबर्स इसका 10 चैप्टर और 1 से 10 वचन. उसके बारे में मैं इधर बताता हूँ कि इधर परमेश्वर ने 2 करने बनाने के लिए मोजेस को बोला था. कैसे करने थे? चांदी के करने थे, सिल्वर के करने बनाने को बोला था. और उस करना जे वाजवायचे होते ते कोणत्या परिस्थितीमध्ये वाजवायचे, कौन से सिचुएशन में वो करना बजाने के लिए परमेश्वर ने कहा था, उसके बारे में इधर हम देखेंगे. इस अध्याय में पूरे डिटेल्स बताए गए. मंडळीला बोलावण्यासाठी, मंडळीला मोशेच्या काळामध्ये जे काही इस्रायल लोक होते ती एक मोठी मंडळी होती आणि मंडळी को इकट्ठा करना है, मंडी के लोगों को
बुलाना है तब वो क्या करते थे, करना बजाते थे। उस टाइम में वो निरोप भेजते नहीं थे, संदेशा नहीं भेजते थे। उनको मालूम था कि ये करना बजाया जाएगा, तब हमें क्या करना है, इकट्ठा आना है। और करना बजाने का तरीका भी अलग अलग है, क्योंकि कैसे कि एक तरीके से बजाएंगे तो सब लोग क्या हो जाए, कंफ्यूज हो जाएंगे, किसको बुलाए, इसको बुलाए का इसको बुलाए। इसलिए उस अध्याय आप पढ़ेंगे तो उसमें करना किस तरीके से बजाया जाता है, 2 बार या 3 बार या बड़ी आवाज से, धीमी आवाज से, तो उसके बारे में आप घर में जाकर पढ़ेंगे। लेकिन जब जब वो उस तरीके से बजाया जाता है, वो किसी ठराविक लोगों को वो बुलाने के लिए वो बजाया जाता था। तो इधर किस लिए बजाया जाता था उसके बारे में देखेंगे। मंडळीला बोलावण्यासाठी, इस्रायल के जो लोग हैं उनको बुलाने के लिए वो करना बजाया जाता था। प्रमुखांनी तुझ्या समोर येण्यासाठी, यानी इस्रायल लोगों के बीच में कोई मेन लोगों को भी नियुक्त किया था। जिस तरीके से मंडली में भी कुछ लोग होते हैं, वडील मंडळी असतात, त्याप्रमाणे जो प्रमुख लोग थे उनको भी बजाने के लिए एक अलग से वो करना बजाया जाता था। दक्षिणाच्या छावण्यांची कूच करण्यासाठी, दक्षिण जो दिशा में जो लोग थे उनको युद्ध में आगे जाने के लिए भी करना बजाया जाता था। शत्रुशी तुम्ही लढायला निघण्यासाठी, शत्रु जब हमला करेगा तो शत्रु को उत्तर देने के लिए, शत्रु के ऊपर हमला करने के लिए भी करना बजाया जाता था। जब वो करना बजता था तो लोग जागते थे और वो हमला करते थे। नेमलेल्या सणाच्या दिवशी, ज्याप्रमाणे आज आपण पाहिलं की फिस्ट ऑफ द ट्रम्पेट, उस फेस्टिवल में करना जोर से बजाया जाता था, वैसे ही नेमलेल्या समय जो परमेश्वर ने जो फेस्टिवल जो बताए गए हैं, उस फेस्टिवल में भी अलग अलग तरीके से वो करने बजाए जाते थे। त्याचप्रमाणे तळ उठवण्यासाठी इस्रायल लोग जिस जमीन पर वो रुकते थे, उसको सभी लोगों को आगे बढ़ना है, आगे जाना है, तो उसी टाइम में भी वो क्या करते थे, करना बजाया करते थे। क्योंकि हर एक के सामने, हर एक के पास जाकर बताना मुश्किल था। इसलिए जैसे जिस तरीके से करना बजाया जाता था उस तरीके से लोग क्या करते थे, समझ कर लेते थे। पूर्वेच्या छावण्याची, पूर्वेच्या बाजूला जे लोक आहेत त्यांना जर हलवायचं असेल तर त्यांनाच्यासाठी काय केलं जायचं, एक वेगळ्या प्रकारचा करना वाजवला जायचा। कूच करण्यासाठी, युद्ध करने के लिए भी करना बजाया जाता था। आपल्या आनंदाच्या दिवशी जब लोग आनंदी थे, जब लोग हैप्पीनेस में रहते थे, तभी भी वो क्या करते थे, करना बजाया करते थे। त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस, याचा अर्थ की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आपले होम बली, शांत्यार्पणाचे बली अर्पण करत असताना हे करणे वाजवायचे। पहिल्या दिवशी इथं पहा की प्रत्येक महिन्याच्या पहिला दिवस कुणाला द्यायचा, ते इस्रायल लोक परमेश्वराला प्राथमिकता द्यायचे आणि त्यावेळेस सुद्धा ते करना वाजवायचे आणि सगळे अर्पण परमेश्वराला घेऊन जायचे। त्यावेळेस सुद्धा ते करना वाजवायचे। त्यानंतर सर्व मंडळीने तुझ्या समोर दर्शन मंडपाच्या दाराजवळ जाण्यासाठी, दर्शन मंडप जो परमेश्वर जिस दर्शन मंडप से दर्शन देता था, जो टैबरनेकल था, उसके सामने लोगों को आना है, तो उनके लिए एक अलग तरीके से वो करना बजाया जाता था। वो करना बजाने के बाद सब लोग वो टैबरनेकल जो मंदिर था उसके सामने लोग आया करते थे। ये अध्याय आप घर में जाकर पढ़िए, आप सभी लोगों को इसमें इस तरीके से जानकारी मिलेगी। लेकिन इनमें एक महत्वपूर्ण बात है और वो है ये करणे कोण वाजवायचे। 7वं वचन वाचा। मंडळी एकत्र बोलवण्याची असल्यास नाही, गणना 10:8 वचन। अहरोनाचे पुत्र जे याजक त्यांनी हे करणे वाजवावे। अहरोनाचे पुत्र, परंतु ते अहरोनाचे पुत्र होते, त्याचप्रमाणे ते कोण होते, याजक होते। त्याचा अर्थ की देवाचे निवडलेले लोग, परमेश्वर के नियुक्त किए गए लोग थे अहरोन के पुत्र। और करना आम लोग बजाते थे क्या, इधर क्या बताया है, याजक, परमेश्वर के जो नियुक्त किए गए लोग हैं वही वो करना बजाया करते थे। आता पाळक करना वाजवतात का, कधी वाजवतात करना, करण्याचं प्रतीक काय आहे, घंटा नाही,
कधी कधी पाळक म्हणतात की चर्चला या, हा एक करणं असतो. हा, उद्या चर्च आहे, उद्या सर्वांनी चर्च मध्ये या. हा, व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, पर्सनल मेसेज येतो. कधी कधी करणं वाचतो की उद्या प्रभुभोजन आहे, सर्वांनी प्रभुभोजन मध्ये सहभागी व्हा. आपण काय करतो? करण्याला कसा प्रतिसाद देतो? समजत आहे? हालेलुया. सर्वजण म्हणा हालेलुया. मोठ्यानं अजून एकदा हालेलुया. अभी जो परमेश्वर के जो नियुक्त किए गए लोग हैं वो अभी करना नहीं बजाने वाले हैं. वो आपको फोन करके बताएंगे, आपको वो मैसेज देंगे कि आज प्रार्थना है, आज प्रार्थना के लिए आपको आना है. आज चर्च है, आपको चर्च में आना है. आज प्रभु भोजन है, आज प्रभु भोजन के लिए आना है. आज कॉटेज प्रेयर है, आप सभी लोगों को कॉटेज प्रेयर में आना है. इस तरीके से जब पास्टर आपके सामने करना बजाते हैं तब हम किस तरीके से उसको प्रतिसाद देते हैं, ये हम सब लोगों को सोचना है. आपण काय करतो? जाऊ द्या, चालले चालू द्या. हा, मला काही वेळ नाही, मी खूप बिझी व्यक्ती आहे, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे. परंतु ये फेस्टिवल कब हम सेलिब्रेट करते? जब पास्टर कुछ बात आप लोगों को बताने की कोशिश करते. कभी कभी पर्सनल लेवल पर भी आपको काउंसलिंग किया करते थे कि ये बातें अच्छी नहीं है, ये बातें आपको नहीं करनी है. हालेलुया. जब कोई आदमी चुकता है, जब कोई आदमी गलत तरीके से बर्ताव करने लगता है, तब पास्टर जो नियुक्त किए गए जो लोग हैं कि ये बात मुझे पसंद नहीं है, ये बात आपको सुधारनी पड़ेगी. कभी कभी पर्सनल लेवल के ऊपर भी इस तरीके से करने बजने वाले होंगे कि कभी कभी अशा प्रकारचे करणे ऑलरेडी वाजवले असतील आपल्या पालकांनी, तेव्हा आपण कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचं तुम्हाला? म्हणून जे तुमच्यावरती नियुक्त केलेले पालक आहेत ते तुमच्या हितासाठी आहेत, ते तुमच्या हितासाठी काही गोष्टी सांगत असतात. परंतु आपण त्या गोष्टी गांभीर्याने घेऊन त्याचं जेव्हा पालन करणार तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाठवणार. हालेलुया. मला जास्त कळते, मला बायबलचं ज्ञान आहे असं म्हणून जर मी पालकांच्या किंवा जे नियुक्त केलेले सेवक आहेत त्यांच्या गोष्टी जर ऐकत नाही तर याचा अर्थ की मी माझ्या जीवनामध्ये जो करण्याचा जो सण आहे तो मी सण सेलिब्रेट करत नाही. मी त्या करण्याच्या सणाला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. इथं काय करायचे? इस फेस्टिवल में करना कौन बजाता था? याजक बजाता था. जो परमेश्वर ने नियुक्त किया गया जो पर्सन है वो बजाता था. आज कौन है पर्सन नियुक्त किया गया? पास्टर है. हालेलुया. आपके पालक लोग रहेंगे, उनका रिस्पेक्ट करना और उनकी बातें सुनना ये सभी लोगों का कर्तव्य है. उसके बारे में एक दो वचन आप पढ़ेंगे. इब्री 13-17 वाचूया. हिब्रू 13 चॅप्टर 17 वचन 17. तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जीवनाकरिता जागरूक राहतात. हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये. हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही. आणि इथं सांगत है कि जो अधिकारी लोग आपके ऊपर नियुक्त किए गए हैं उनके अधीन आपको रहना है. हालेलुया. अधिकाऱ्याच्या अधीन ज्याप्रमाणे अपन जिस जगह हम काम करते हैं उधर जो अधिकारी है उनके अधीन हमें रहना है और मंडली के जो अधिकारी है उनके अधीन भी हम सभी लोगों को रहना है क्योंकि हमें हिशेब देना है. हालेलुया. आपल्या सर्वांना हिशेब द्यावायचा आहे. आणि जो लोग हमारी राखण करते हैं, हमारे लिए प्रार्थना करते हैं, हमारे लिए अच्छा सोचते हैं, हमारे लिए मध्यस्थी करते हैं,
उनका हमें रिस्पेक्ट करना है, उनके अधीन हमें रहना है. और या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते त्यांना आनंदाने करता यावे. जे अधिकारी आहेत त्यांनी आपली राखण आनंदाने करावी, यासाठी आपण सुद्धा त्यांच्या अधीन राहायला पाहिजे. जे लोक अधीन आहेत त्यांच्याबद्दल अधिकारी सुद्धा काय असतो, आनंदी असतो. जो लोग अधिकारी का सुनते हैं, जो लोग अधिकारी के अधीन रहते हैं, उनके लिए अधिकारी क्या रहता है, हैप्पी रहता है, आनंदी खुश रहता है. लेकिन जो लोग अधिकारी का नहीं सुनते उनके बारे में अधिकारी निराश भी हो जाता है. इसलिए इधर कहते हैं कि जो अधिकारी है वो आपको रक्षित करते हैं, आपको संभालते हैं, आपको वचन से बढ़ाने की कोशिश करते हैं, आपके लिए प्रार्थना करते हैं, आपके लिए मध्यस्थी करते हैं. वो ये सब जो बातें वो करते हैं वो आनंद से करने के लिए आपको उनके अधीन रहना है और वो जो बातें करते हैं उसके अनुसार हमें चलना है. रोम करास पत्र रोमन्स 13 चैप्टर 1 और 2. रोमन 13 1 2. प्रत्येक जणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधीन असावे, कारण देवापासून नाही तर असा अधिकार नाही. देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढून घेते. आणि इथं सांगत आहे कि अधिकारी की नियुक्ति किसने की है, परमेश्वर ने की है. और आगे बात बताए कि जो अधिकारियों के बीच में आता है वो किसके बीच में आता है, सर्वांनी मोठ्यानं म्हणा, वो किसके बीच में आता है, वो परमेश्वर के बीच में आता है. आणि जो परमेश्वर के बीच में आता है वो अपना दंड भुगतेगा, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून जे पाळक लोक आहेत, जे देवानं निवडलेले लोक आहेत, त्यांच्या आड कधीच जाण्याचा प्रयत्न करू नका. हे मी नाही सांगत, देवाचं वचन सांगत आहे. हालेलुया. जर कोणताही सेवक असू दे, लहान सेवक असू दे, वयानं किंवा मोठा सेवक असू दे, कोणत्याही देवाच्या सेवकाच्या विरोधात जाऊ नका, कोणत्याही देवाच्या सेवकाच्या आड येऊ नका, त्याला विरोध करू नका आणि त्याला त्रास देऊ नका. जर तुम्ही अशा प्रकारे जे देवानं निवडलेले लोक आहेत, ज्याप्रमाणे जे सेवक आहेत ते स्वतःहून त्यांनी नियुक्ती केलेली नाही, त्यांना परमेश्वरानं निवडलेलं आहे. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये कोणताही दंड नको आहे, हमारे जीवन में कोई भी दंड हमें नहीं चाहिए, कोई भी पनिशमेंट हमें नहीं चाहिए, तो हमें क्या करना है, सेवक का, जो प्रभु के लोग है, सेवक है, उनका रिस्पेक्ट करना है. उनके हाथ में हाथ देकर हमें सेवकाई में आगे बढ़ना है, उनको विरोध नहीं करना है. हालेलुया. ये बाइबल बताता है इस वचन में कि उनके आड़ जो आता है वो किसके आड़ आता है, वो परमेश्वर की व्यवस्था के बीच में आता है और वो प्रभु को पसंद नहीं है. हालेलुया. इसलिए पहली बात कि इस्राएल लोगों का जो फेस्टिवल सेलिब्रेट किया है वो हमने देखा. हम किस तरीके से सेलिब्रेट करते हैं कि जब हम जो सेवक है, सेवक जो बातें हमें बताते हैं उनके अनुसार जब हम चलते हैं, उनका आदर सम्मान करते हैं, उनके बीच में हम नहीं आते हैं, उनका सम्मान करके जो बातें वो बताते उनके अनुसार जब हम चलते हैं तो हम वो फेस्टिवल क्या करते हैं, हमारे जीवन में सेलिब्रेट करते हैं. हालेलुया. ये पहली बात है. दूसरी बात, और दो बातें मैं शॉर्ट में बताकर आज का संदेश मैं खत्म करूंगा. और दूसरा जो फेस्टिवल है उसके बारे में, ये फेस्टिवल यीशु कैसे पूरा करेगा उसके बारे में हम देखेंगे. मत्ती 24 अध्याय 30 आणि 31 वचन वाचा. मत्ती 24 30 31. तेव्हा मनुष्याचे
जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावरून अडून होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या विकास पाडतील आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारी दिशांकडून जमा करतील. हालेलुया, सर्वांनी मोठे ना हालेलुया, हालेलुया। और यीशु मसीह ये फेस्टिवल कैसे सेलिब्रेट करेगा? जब यीशु मसीह का दूसरा आगमन होगा। कितने लोग इस पर विश्वास करते कि यीशु मसीह आने वाला है? सभी लोग करते विश्वास। जब यीशु मसीह आने वाला है तब क्या होगा? करना बजेगा। हालेलुया। और जब वो करना बजेगा, यीशु मसीह सामर्थ्य के साथ उनके लोगों को लेने के लिए आएगा। और इस वचन में 31वें वचन में कहता है, करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांना पाठवेल। करना कधी वाजवला जायचा? घरी गेल्यानंतर प्रामाणिकपणे तो अध्याय वाचा, गणनाचा करणा कधी कधी वाजवला जायचा। मंडळीला एकत्र जमवण्यासाठी काय केलं जायचा? करणा वाजवला जायचा। त्याचप्रमाणे येशू जेव्हा येईल तेव्हा करणा वाजवला जाईल आणि करणा वाजवल्यानंतर तो करणा कुणासाठी असेल? आपल्या सर्वांच्यासाठी असेल की आपण सर्वांनी काय करावं? एकत्र यावं आणि त्या प्रभू समोर जावं आणि प्रभूनं आपल्या सर्वांना गोळा करावं आणि त्याच्या सोबत आपल्या सर्वांना काय करावं? घेऊन जावं। हालेलुया। म्हणून जब करना बजेगा और वो करना बजने के बाद जो प्रभु के अनुसार चलते हैं, जो प्रभु के वचन के अनुसार पालन करते हैं और जिन लोगों के जीवन में वो ज्योति जलती हुई है, वही लोग वो करना सुनेंगे। हालेलुया। म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की करना जेव्हा वाजणार, म्हणून त्या ठिकाणी सांगत है कि जागृत रहा। आप लोगों को जागृत रहना है। जब हम जागृत रहेंगे तभी जब करना बजेगा वो करना हम लोगों को सुनाई देगा और जब हम लोगों को सुनाई देगा तो हम यीशु मसीह का जो आगमन है उसके सम्मुख हम जाएंगे और हम सब लोगों को यीशु अपने साथ लेके जाएगा। हालेलुया। इसलिए करना बजने का जो प्रतीक है वो यीशु मसीह का दूसरा आगमन का भी प्रतीक है। यीशु मसीह दुसऱ्यांदा या जगामध्ये येणार आहे तेव्हा तो करणा वाजणार आहे आणि तेव्हा जेव्हा करणा वाजेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? एकत्र व्हायचं आहे आणि त्या येशू सोबत आपल्याला त्या स्वर्गामध्ये जायचं आहे। आणि या ठिकाणी सांगत आहे की जेव्हा करण्याचा नाद होईल तेव्हा निवडलेले चारही दिशाकडून जमा होतील। इथं शब्द आहे महत्वाचा की निवडलेले लोक। हालेलुया। सर्वांनी म्हणा निवडलेले लोक। अजून एकदा म्हणा निवडलेले लोक। त्यासाठी एक वचन वाचा, मत्तै 22 आणि 14। मॅथ्यू 22 चॅप्टर 14 वर्स। बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत। सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत। या जगामध्ये भरपूर लोग आहेत। इस जग में बहुत सारे लोग हैं। उन लोगों में बुलाए गए हुए भी लोग हैं। या जगामध्ये भरपूर लोग आहेत। इस जग में बहुत सारे लोग हैं। आज पूरे जग के लोग इधर है क्या? नहीं है। कुछ लोग अपने घर में हैं जो लोग प्रभु यीशु पर विश्वास नहीं रखते। लेकिन इस जग में से बुलाए गए वाले कितने लोग हैं? इधर बैठे हुए लोग। आज जिस चर्च में जितने लोग गए हैं वो कौन से लोग हैं? बुलाए वाले लोग हैं। हालेलुया। लेकिन ये बुलाए गए वाले लोगों में से कुछ थोड़े ही लोग हैं, वो क्या है? निवडलेले लोग आहेत। वो सिलेक्टेड लोग हैं। हमें बुलाए गए वाले लोगों में नहीं रहना है। जो बुलाए गए वाले लोगों में रहेगा उसका हाल क्या होगा? जो मूर्ख कुमारी है उस तरीके से हो गया। वो भी क्या करते थे? प्रभु यीशु मसीह पर विश्वास रखते थे लेकिन वो वचन के अनुसार अपना जीवन नहीं बिताया करते थे। इसलिए परमेश्वर ने उनको क्या कहा?
की मैं आपको नहीं जानता, मी तुम्हाला ओळखत नहीं। म्हणून बुलाए गए वाले बहुत सारे लोग हैं। आज इधर हम सब लोग बुलाए गए वाले हैं, लेकिन हमें बुलाए गए वाले लोगों में बैठना नहीं है, तो हमें किन लोगों की कैटेगरी में बैठना है? सिलेक्टेड, चुने हुए लोगों में हमें बैठना है। जब हम चुने गए वाले लोग होंगे तभी उन लोगों को ही यीशु मसीह करना बजाएगा, तब वो अपने साथ लेके जाएगा। और कब हम चुने गए लोग बनेंगे? जब हम उसका वचन का अनुसरण करेंगे, हम अपना जीवन प्रभु के हाथ में देंगे। अपना जीवन इस दुनिया के लोग जैसे जीते हैं उस तरीके से जब हम नहीं जिएंगे, अपना समर्पण प्रभु को करेंगे, उसके वचन के अनुसार हम चलेंगे, प्रार्थना में बढ़ेंगे, उसका वचन पढ़ेंगे, ये आध्यात्मिक जो बातें हैं उनको हम महत्व देकर उसके अनुसार जब हम चलेंगे, तभी हम किसमें करेंगे? बुलाए गए वाले जो लोग हैं उसमें से हम चुने गए हुए लोगों के कैटेगरी में हम जाएंगे। हालेलुया। म्हणून आज सर्वांनी विचार करा की मी निवडलेल्यामध्ये मला राहायचं आहे का मला सिलेक्ट केलेल्यामध्ये, मला बोलावल्यामध्ये राहायचं आहे का मला निवडलेल्या लोकांच्या मध्ये राहायचं आहे? ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे। म्हणून बोलावलेले पुष्कळ आहे। जेव्हा क्रुसेड्स होतात, अनेक लोक येशूकडे येतात। जब क्रुसेड होते हैं, जो बड़े बड़े मीटिंग होते हैं, बहुत सारे लोग प्रार्थना के लिए आते, चंगे होते हैं और वो फिर क्या करते हैं? वापस जाते हैं। वो बुलाए गए वाले लोग होते हैं। लेकिन जो लोग अपना समर्पण प्रभु को करते हैं, प्रार्थना में बढ़ते रहते हैं, उसको कनेक्ट रहते हैं, वो सिलेक्टेड लोग रहते हैं। तो हमें सिलेक्टेड लोगों में रहना है। जब आप सिलेक्टेड लोगों में रहेंगे तभी हम, जब करना बजेगा तब हम उसके साथ वो फेस्टिवल मनाएंगे और हम उसके साथ हम ऊपर स्वर्ग की तरफ हम जाएंगे। दूसरा बात हम पढ़ेंगे, पहिले थेसल 4 अध्याय 16 वचन वाचा। 1 थेसलनियन्स 4 chapter 16 verse। शेवटचं वचन वाचू आणि आपण संपू। पहिले थेसल 4 अध्याय 16 वचन। कारण प्रभू स्वतः आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील। हालेलुया। और इधर कहता है कि जब प्रभु यीशु आएगा, तुतारीचा नाद होईल, देवदूतांची वाणी होईल, मोठा आवाज होईल। यीशु येत असताना, यीशु जब आएगा तब बहुत बड़ा आवाज होगा, तुतारी बजेगी, करना बजेगा। और ये सब आवाज होने के बाद इधर कहता है कि जो ख्रिस्त में, जो प्रभु यीशु में मरे हुए लोग हैं, वो क्या होंगे? जिंदा होंगे। वो आध्यात्मिक रीति से वो पुनर्जीवित होंगे और वो प्रभु यीशु के साथ जाएंगे। हालेलुया। जो लोग यीशु मसीह आने के जब आएगा, जो लोग जिंदा होंगे उनका भी ट्रांसफर हो जाएगा। शारीरिक जो हमारा जो शरीर है वो आध्यात्मिक शरीर में बदलेगा और हम लोग उसके साथ जाएंगे। लेकिन अभी तक जो मरे हुए लोग हैं, जो विश्वास में थे, जो ख्रिस्त में विश्वास रखते थे, वो लोग भी उठाए जाएंगे। और जो प्रभु यीशु में समर्पित लोग थे, उसके वचन के अनुसार चलने वाले लोग थे, उन लोगों को यीशु मसीह अपने साथ लेके जाएगा। तो इसके लिए हमें क्या करना है? बोलावल्यामध्ये आपल्याला जायचं नाही, तर आपल्याला निवडलेल्यामध्ये आपल्याला जायचं आहे। आपल्याला सिलेक्टेड लोगों में हमें बैठना है, हमें सिलेक्टेड लोग बनना है। और दूसरी बात कि हमें इन ख्राइस्ट जीना है। हालेलुया। हमें ख्रिस्तामध्ये राहावं लागेल। इथं सांगत आहे की ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत। इथं फक्त मेलेले आहेत असं लिहिलेलं आहे का? कोण लोक उठणार आहेत?
ख्रिस्तामध्ये जन्मले जे जो लोग यीशु मसीह में मरे हुए हैं, जिन लोगों ने यीशु मसीह पर विश्वास रखा, वही लोग इधर वचन में कहता है कि वो लोग जिंदा होंगे और वो यीशु मसीह के साथ वो फेस्टिवल सेलिब्रेट करेंगे, वो करना बजेगा और उसके साथ वो स्वर्ग में जाएंगे. मत्तई 22:14 वाचा. नाही, स्तोत्र 119:12. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस, तुझे नियम मला शिकव. 119:12. हो. हे परमेश्वरा, तू धन्य आहे, तुझे नियम मला शिकव. 112. तेच आहे का वचन? जे नियम सर्वदा शेवटापर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे. हा. आणि इथं स्तोत्रसंहितेमध्ये देवाचा सेवक सांगत आहे की तुझे नियम सर्व काळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले लक्ष लावले आहे. सर्वांनी हे वचन म्हणा माझ्या पाठीमागं. तुझे नियम सर्व काळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. ज्याप्रमाणे स्तोत्र करता या ठिकाणी सांगत आहे कि लास्ट में जब तक जिंदा हो तब तक मैं आपके जो नियम है, आपकी आज्ञाओं का पालन करने के लिए मैं तत्पर रहता हूँ. और जो आदमी परमेश्वर के नियमों का पालन करने के लिए, उसके आज्ञाओं पर चलने के लिए, उसके वचन के अनुसार चलने के लिए जो तत्पर रहता है, वही यीशु जब आएगा, करना बजेगा, तब उसके साथ यीशु मसीह उन्हीं लोगों को लेके जाएगा. तो पहली बात, 3 बातें आज मैं आपके सामने रखा हूं. पहली बात कि याजक करना बजाया करते थे उस टाइम में. अभी याजक करना नहीं बजाएंगे. याजक कुछ बातें आपको बताएंगे. उन बातों को आपको सकारात्मक रीति से लेना है. कभी कभी पास्टर कुछ बातें बताते हैं तो हम निगेटिव में उसको लेते हैं. कभी कभी ऐसा लगता है कि पास्टर के बारे में हम निगेटिव बन जाते हैं. लेकिन इस तरीके से हमें सोचना नहीं है. हमें पॉजिटिवली उन बातों को लेना है और उसके अनुसार चलना है. क्योंकि जो लोग नियुक्त किए गए हैं वो खुद से नियुक्त हुए नहीं है. उनको किसने नियुक्त किया है? परमेश्वर ने नियुक्त किया है. इसलिए पहली बात कि जब नियुक्त किए गए जो परमेश्वर के दास लोग हैं, वो जब करना बजाते हैं, इसका मतलब जो वो बातें हम सभी को बताते हैं, उसके अनुसार हम जब चलते हैं, तब हम ये फेस्टिवल सेलिब्रेट करते हैं. दूसरी बात हमने देखी कि हमें बुलाए गए वाले लोगों में नहीं बैठना है. हालेलुया. बहुत सारे लोग रहते चर्च को जाएंगे, लेकिन चर्च के जाने के बाद अपनी मर्जी से जीवन बिताएंगे. प्रार्थना नहीं, प्रभु का वचन पढ़ना नहीं, कुछ भी आध्यात्मिक बातें उनके जीवन में नहीं रहते. गलत बातें उनके जीवन में रहते. ऐसा लोग जो जीते हैं वो बुलाए गए वाले लोग हैं. लेकिन हमें उनमें नहीं बैठना है. हमें सिलेक्टेड लोगों में बैठना है, जिनका जीवन समर्पित होगा, जिनका महत्व प्रभु परमेश्वर होगा, और वो लोग प्रभु के लिए ही जिएंगे और वो लोग प्रभु के लिए भी मरने के लिए तैयार होंगे. और तीसरी बात कि हमें ख्रिस्त में रहना है. इन क्राइस्ट लास्ट तक, जब तक हम जिंदा है तब तक हमें प्रभु में बने रहना है, प्रभु में जुड़े रहना है. जब तक हम जिंदा है तब तक, जब हम प्रभु में जुड़े रहेंगे, प्रभु में बने रहेंगे, तभी यीशु मसीह जब करना बजाएगा और यीशु मसीह करना बजने के बाद हम सभी लोगों को लेने के लिए आएगा, तब हम सब लोग उसके साथ
जाएंगे। हम बने नहीं रहेंगे, हम उसके साथ कनेक्टेड नहीं रहेंगे, तब यीशु मसीह हमको बताएगा कि वो मूर्ख कुमारी की तरह मैं तुम्हें जानता नाही। हालेलुया। परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो। अपन सर्वजण उठून उभा राहिया, हम सब लोग खड़े होंगे और इस वचन के लिए हम प्रार्थना करेंगे। हम सभी लोग अपनी आंखें बंद करेंगे और जो वचन आज प्रभु ने हमें बताया है, जो फिस्ट ऑफ द ट्रम्पेट, करना बजाने का समय, करना बजाने का जो फेस्टिवल है, उसके बारे में हम सभी लोगों ने आज पढ़ा है।